आणि ती महत्त्वाची अपडेट अशी आहे की रमेश म्हात्रेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। साधना कारंडे या महिला आरोपीला 1 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। रमेश म्हात्रेचा जामीन अर्ज न्यायालयाने रद्द केलेला होता आणि सुमोटो दखल घेत आज हजर होण्याचे आदेश रमेश म्हात्रेला आज 5 वाजण्यापूर्वी हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार रमेश म्हात्रे पोलिसांकडे हजर झाले। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्या सोबत आहे। सुरेश, काय नेमकं घडलं न्यायालयात, काय अपडेट्स आहेत? अमोल, आता रमेश म्हात्रेला कल्याण न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। त्याबरोबर साधना कारंडे ही महिला आरोपी देखील तिला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। मात्र न्यायालयाने रमेश म्हात्रेला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। 3 ऑगस्टपर्यंत ही कोठडी असणार आहे। त्याचबरोबर महिला आरोपी साधना कारंडे जी आहे तिला 1 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। मात्र उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेचा जामीन रद्द केल्याच्या नंतर ही मोठी खळबळ उडाली होती। कल्याण न्यायालयाला देखील उच्च न्यायालयाने फटकारलेलं आहे। त्यामुळे आज 1 तास अगोदर रमेश म्हात्रे डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये शरण आले आणि त्यानंतर आज कल्याण न्यायालयामध्ये पोलिसांनी रमेश म्हात्रेला हजर केल्याच्या नंतर न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। आता पुढे नेमकं काय होईल, कारण न्यायालयीन कोठडी दिल्याच्या नंतर त्यांच्या आरोपीचे वकील जे आहेत ते बेल ॲप्लिकेशन करू शकतात। त्यानंतर पुढे त्यांना जामीन मंजूर होईल किंवा नाही होईल हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की उच्च न्यायालयाने सुमोटो दाखल करून या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केलेला आहे। त्यामुळे पुढे आता या न्यायालयीन कोठडीच्या दरम्यान पुन्हा आरोपीचे वकील जामीन अर्ज दाखल करून पुढे आता कल्याण न्यायालय काय सुनावणी देईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित धन्यवाद सुरेश या सविस्तर माहितीबद्दल।